आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विदर्भात उन्हाचा कहर. अकोल्यात पारा 45 अंशावर. राज्यात हा संपूर्ण आठवडा पावसाचा. यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त पेरणीच्या नियोजनाच्या दृष्टीनं कृषी विभागाकडून पूर्वतयारी सुरू. तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 21 कामगारांचा मृत्यू. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांना मुदतवाढ. विदर्भात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून आज अकोल्याचं तापमान 45 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. प्रचंड उष्णता असल्यामुळे नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणं टाळावं, वारंवार पाणी प्यावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. चंद्रपूरचं तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या शाळा सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. गोंदियातही उन्हाचा कडाका वाढला असून तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. उन्हात उभं राहून काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी पाणी आणि ORS उपलब्ध करून देणार असल्याचं वाहतूक पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. पुढचे 2 दिवस उन्हाचा पारा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 25 तारखेपर्यंत तर विदर्भात 22 तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त पेरणीचं नियोजन केलं असून त्यादृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. एल निनोचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून शिवाजीनगर इथं सारथीच्या नव्या सभागृहात उद्या सकाळी 10:30 वाजता ही कार्यशाळा आयोजित केल्याची माहितीही भरणे यांनी दिली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काळाशी सुसंगत कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण मिळावं यासाठी येत्या जूनपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करू अशी घोषणा कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. नागपुरात कामठी इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण आज राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेचं नामकरण आता शहीद हेमंत करकरे असं करण्याचा निर्णयही घेतल्याचं लोढा यावेळी म्हणाले. तर सौर ऊर्जा तंत्रज्ञान, डिजिटल इंडियाला साकारणारं तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्याच्या दृष्टीने या संस्थेत विविध अभ्यासक्रम सुरू व्हावेत अशी मागणीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली. राज्यासह देशभरात आज अक्षय्य तृतीयेचा सण उत्साहात साजरा होत आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा हा सण कधीही नाश न पावणारं सुख आणि समृद्धीचं प्रतीक समजला जातो. अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं महाराष्ट्रात मुंबईसह राज्यभरात सणाचा उत्साह आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या सर्व प्रमुख शहरांच्या बाजारपेठांमध्ये आज नागरिकांचा खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. बाजारपेठ आंबे, डांगर आणि मातीच्या घागरींनी सजली आहे. आजच्या मुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे देखील होतात. हे लक्षात घेऊन राज्य शासनानं बालविवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. यंदा सोन्याचे दर विक्रमी पातळीवर असले तरी सोनं खरेदीचा उत्साह मात्र कायम आहे. आज परशुराम जयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती देखील साजरी होत आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonAIR.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तामिळनाडूमध्ये मुथुलिंगापुरम इथल्या एका फटाक्यांच्या कारखान्यात आज दुपारी झालेल्या स्फोटात 21 कामगारांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. स्फोटात 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
कारखान्यातला ज्वलनशील रासायनिक पदार्थ हलवला जाताना हा स्फोट झाला. दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज पहाटे एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एका बालकाचा मृत्यू झाला तर 25 प्रवासी जखमी झाले. बस उलटल्यावर मागून येणारी गाडी त्यावर आपटून त्या गाडीचंही नुकसान झालं. जखमी प्रवासी जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बसचा चालक आणि क्लीनर रील बनवण्यात व्यग्र असल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी तालुक्यातल्या कामठा फाटा इथं आज 2 ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठवलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ 1 वर्षानं वाढवला आहे. 2027च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं नियामक मंडळानं म्हटलं आहे. जुलै 2023मध्ये आगरकर यांची वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात निवडलेल्या भारतीय संघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं आयोजित 4 स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि त्यापैकी 2 T20 क्रिकेट विश्वचषक तसंच एका ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं विजेतेपदही पटकावलं आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही असं राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात ओसरविरा इथं अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. आरोग्य सुविधा या केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता दुर्गम भागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणं हा सरकारचा संकल्प असल्याचं ते यावेळी म्हणाले. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आपण मैदानात उतरल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते जनार्दन वाघमारे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नारीशक्ती विधेयक हे केवळ नावापुरतं आहे. 2011च्या जनगणनेच्या आधारावर खासदारांची संख्या वाढवून काही विशिष्ट भागांना राजकीय फायदा करून देण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली. सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात आज मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढीमुळे उकाडा जाणवत होता. मात्र आज संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. कालही मिरज आणि कवठे महांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विदर्भात उन्हाचा कहर, अकोल्यात पारा 45 अंशावर. राज्यात हा संपूर्ण आठवडा पावसाचा. यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त पेरणीच्या नियोजनाच्या दृष्टीनं कृषी विभागाकडून पूर्वतयारी सुरू. तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 21 कामगारांचा मृत्यू. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांना मुदतवाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.